प्रयत्न करायचा असतो आणि त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असते साधना. मग ते नामजप स्वरूपामध्ये असू दे, ध्यान स्वरूपामध्ये असू दे, तुमचं जे काही असं म्हणजे आपले जे त्रास असतात शारीरिक लेवलवर असतात, मानसिक लेवलवर असतात, आध्यात्मिक लेवलवर असतात. शरीराचा आपण बघतो पण मनावर, अध्यात्मावर, आपलं अध्यात्म म्हणजे काय, देवदिवस की हा विषय मी बोलत नाहीये. अध्यात्म म्हणजे आत्म म्हणजे काय, आत्म्याच्या जवळ जाणे. तर आत्म्याच्या जवळ जाण्यासाठी त्या मनाचा संपर्क खूप आवश्यक असतो. मनाला ताब्यामध्ये ठेवणं आवश्यक असतं. मग एखादी वाईट गोष्ट जर घालवायची असेल, एखाद्याला समजा तुमच्यापैकी कोणाला व्यसन असेल, एकदम एका दिवसात एका रात्री सुटणार नाही. तो विषय कसा असतो, एखादी चांगली गोष्ट घेत जावी लागते. तुमचं ते जे पात्र आहे, शरीररूपी पात्र, त्याच्यामध्ये चांगल्याचा साठा मोठा झाला की बरोबर वाईटच कुठेतरी म्हणजे एक रस्ता करणार बाहेर पडणार. हे म्हणजे मी सोडतो म्हणून होत नाही, चांगलं घ्यायला सुरुवात करा. मग नामस्मरण करा. तेव्हा आता दिदी तुम्हाला सांगतील, इथं तुमचं इकडे सेंटर पण आहे जवळ, तर तिकडे जाऊन ध्यान करा. महत्वाची गोष्ट ध्यान करा. सगळं जे अंतर्मनामध्ये जे काय गढूळ जे वातावरण आहे ते असं आपण एखाद्या पात्रामध्ये जर सगळं खाली जर मळ जर असेल आणि आपण असं फिरवलं तर ते खालचं जे बॉटमचं जे वर येतं ना, जसं ध्यानामध्ये हे सगळं वर येतं आणि विचार स्वरूपामध्ये ते बाहेर पडतं. तर ते रेग्युलर साधना करा. चालेल, धन्यवाद.